सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आज अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने अधिकृतरित्या 8व्या वेतन आयोगाच्या फिटमेंट फॅक्टरवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक जाहीर केली आहे. या बैठकीत थेट फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विषय हाताळण्यात आला असून याच वेळी वेतन गणनेत बिग बदल करत 5 कुटुंब युनिट्स समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. हा निर्णय लागू झाला तर लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट हजारो रुपयांची वाढ होणार असून पेन्शनधारकांनाही याचा मोठा फायदा मिळणार आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या बेसिक पगारावर गुणाकार करून नवीन वेतन निश्चित करण्याचा फॉर्म्युला. 7व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 2.57 होता आणि त्यामुळे 18,000 रुपये बेसिक असलेल्या कर्मचाऱ्याचा पगार थेट 46,260 झाला होता. आता 8व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर किमान 2.86 ते वाढवून 3.00 पर्यंत नेण्याऐवजी सरकार गांभीर्याने विचार करत आहे. जर फॅक्टर 2.86 झाला तर 18,000चे नवीन बेसिक 51,480 रुपये होतील आणि फॅक्टर 3.00 झाला तर तो थेट 54,000 रुपयांपर्यंत जाईल. यावर DA, HRA व अन्य भत्ते स्वतंत्रपणे वाढणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा एकूण पगार दुपटीच्या जवळपास पोहोचू शकतो. या बैठकीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच वेतन गणनेत 5 कुटुंब युनिट्स समाविष्ट करण्याचा प्रस्ताव. यापूर्वी वेतन ठरवताना केवळ कर्मचारी, पत्नी किंवा पती आणि एक मूल अशा 3 कुटुंब युनिट्सचा विचार केला जात होता. मात्र आता वास्तवातील वाढते खर्च लक्षात घेऊन दुसरे मूल आणि वृद्ध आईवडील हे 2 नवीन युनिट्स वेतन गणनेत जोडले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या पूर्ण कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा थेट समावेश वेतन रचनेत होणार आहे. शिक्षण खर्च, आरोग्य खर्च, औषधोपचार, घरभाडे, प्रवास खर्च यासारख्या महागड्या बाबी आता अधिकृतपणे पगार गणनेत गृहीत धरल्या जातील. 5 कुटुंब युनिट्स विचारात घेतल्यामुळे किमान वेतनात मोठी झेप घेणारी वाढ होणार आहे. अंदाजानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 ते 30% सरासरी वाढ होऊ शकते. याचा थेट परिणाम बचतीवर, गृहकर्ज क्षमतेवर आणि कौटुंबिक जीवनमानावर होणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थिरता मिळेल असे मानले जात आहे. पेन्शनधारकांसाठी तर ही घोषणा फारच लाभदायक ठरणार आहे. कारण पेन्शन ही नेहमी बेसिक पगाराच्या 50% निश्चित केली जाते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यास जुनी पेन्शन आपोआप वाढेल. अनेक पेन्शनर्सना दरमहा 3,000 ते 7,000 रुपयांपर्यंत जादा पेन्शन मिळण्याची शक्यता आहे. किमान पेन्शनमध्ये 25 ते 40% वाढ होऊ शकते. त्यामुळे वाढत्या औषधोपचार खर्चाला मोठा दिलासा मिळेल. या बैठकीत आणखी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे. तो म्हणजे महागाई भत्ता DA 50% झाल्यावर तो बेसिक पगारात विलीन करण्याचा प्रस्ताव. हा निर्णय लागू झाल्यास बेसिक पगारात लगेच मोठी वाढ होईल आणि सर्व भत्त्यांची गणना वाढलेल्या बेसिकवर होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दुहेरी फायदा मिळेल आणि पेन्शनच्या रकमेवरही याचा थेट परिणाम दिसून येईल. सूत्रांच्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाचा अंतिम निर्णय 2026च्या सुरुवातीस जाहीर केला जाऊ शकतो आणि 1 जानेवारी 2026 पासून मागच्या तारखेपासून हा आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थकीत फरकाची एकरकमी मोठी रक्कम खात्यात जमा मिळेल. थकीत फरक म्हणजे ॲरियर्स अनेक कर्मचाऱ्यांसाठी 1.5 लाखांपासून 3 लाखांपर्यंत जाऊ शकतो, तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 8 लाख रुपयांपर्यंत थकीत फरक मिळण्याची देखील शक्यता आहे. ही रक्कम एकाच वेळी मिळाल्यास बहुतांश कर्मचाऱ्यांचे कर्ज फेडण्याचे आणि मोठ्या गरजा पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या संपूर्ण वेतनवाढीमुळे केंद्र सरकारवर अंदाजे 1.8 ते 2.2 लाख कोटी रुपयांचा वार्षिक अतिरिक्त भार येणार आहे. मात्र सरकारचे मत स्पष्ट आहे की कर्मचाऱ्याची आर्थिक सुरक्षितता म्हणजेच देशाच्या प्रशासकीय यंत्रणेची ताकद आहे आणि म्हणूनच हा भार स्वीकारण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. आता सर्व कर्मचाऱ्यांनी आपले सेवा नोंदी, पगार स्लिप, DA गणना, पेन्शन कागदपत्रे व्यवस्थित तपासून ठेवावीत, जेणेकरून नवीन वेतन लागू होताच कोणतीही अडचण येऊ नये. बँक खाते, आधार जोडणी आणि सेवा बुक अपडेट ठेवणेही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत पाहता 8वा वेतन आयोग, वाढलेला फिटमेंट फॅक्टर आणि 5 कुटुंब युनिट्सचा निर्णय हा केवळ पगार वाढ नसून लाखो सरकारी कुटुंबांच्या जीवनात आर्थिक स्थिरता,
सुरक्षितता आणि सन्मान आणणारा ऐतिहासिक बदल ठरणार आहे. ही बातमी प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचायला हवी, कारण ही केवळ घोषणा नसून असंख्य कुटुंबांच्या भविष्याशी जोडलेला मोठा निर्णय आहे.